श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश चुकून तुमच्यापर्यंत आलेला नाही. यामागे स्वामींचा हात आहे. म्हणून थांबा आणि शांत मनाने ऐका. व्हिडिओ सुरू होण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे देवाकडे मागत आहे आज तेच तुला मिळणार आहे. पण आधी स्वतःच्या मनाला शांत कर. खूप दिवस तू थकलायस. बोलून बोलूनही कोणी ऐकत नाही, समजावूनही कोणी समजत नाही असं तुला वाटतंय ना. पण लक्षात ठेव, स्वामी सगळं पाहत होते. तू जेव्हा एकटाच रडलास, जेव्हा स्वामी तुझ्या जवळ होते, तू जेव्हा मनातल्या मनात प्रश्न विचारले तेव्हा उत्तर तयार होतं. आज स्वामी म्हणतात, आता थांब, आता आणखी सहन करू नकोस. आता तुझ्या संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली. तू जे देवाकडे काही मागितलंय पण ते फक्त मागणं नव्हतं, ती तुझ्या आत्म्याची हाक होती. आता अशी ही हाक कधीच वाया जात नाही. आज तुझ्या आयुष्यात एक छोटीशी गोष्ट घडेल, पण तीच गोष्ट पुढे मोठा बदल घेऊन येईल. आज कुणाचं एक वाक्य तुझ्या मनाला आधार देईल. आज एखादी बातमी तुला आशेचा श्वास देईल. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय नाही. तू ज्या गोष्टीसाठी वाट पाहतोय ती गोष्ट तुला मिळेल, पण ती मिळताना तुला तुझी किंमतही कळेल. आज मनात भीती येईल, पण त्याच क्षणी मनात विश्वासही जागा होईल. आज तू देवाकडे पुन्हा माग, पण यावेळी शब्दांनी नाही, मनाच्या शांततेने माग. कारण स्वामी म्हणतात, जे शांत मनाने मागतात त्यांच्या पदरात चमत्कार पडतो. आज घरात बसूनही तुझ्या नशिबात हालचाल सुरू होईल. आज तुझ्या अडचणीचं ओझं हळूहळू हलकं होईल. तू विचार करशील, हे अचानक कसं घडलं, पण स्वामी म्हणतात, हे अचानक नाही, हे तुझ्या संयमाचं फळ आहे. आज जर डोळे पाणावले तर घाबरू नकोस, कारण हे अश्रू दुःखाचे नाहीत, हे बदलाचे संकेत आहे. स्वामी म्हणतात, आज तुला जे मिळाले ते फक्त तुझ्यासाठी नाही आहे, ते तुझ्या घरासाठी, तुझ्या माणसांसाठी आहे. आज मनात एक वाक्य ठेव, स्वामी माझ्या सोबत आहे. आणि जेव्हा हे वाक्य खऱ्या अर्थाने मनात बसेल तेव्हा तुला समजेल, देवाने तुझी मागणी कधी दुर्लक्ष केली नव्हती. आज तुझं मन अस्वस्थ आहे, पण त्या अस्वस्थतेतही एक शांत आवाज तुला साथ घालते. तो आवाज म्हणतोय, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, तू जे काही सहन केले ते कोणाला दिसलं नाही, पण ते व्यर्थ गेलं नाही आहे. आज तुझ्या आयुष्यात हळूच एक दार उघडेल, ज्यात अस्तित्वही तुला माहिती नव्हतं तेच आत येईल. आज तुझ्या विचारांची दिशा बदलेल आणि त्याच क्षणी तुझ्या नशिबाची वाट बदलेल. तू ज्या गोष्टीला शेवट समजला तीच आज नवीन सुरुवात ठरेल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नाचं मोल आता द्यायची वेळ आली आहे. आज कुणीतरी तुझ्या मनातली वेदना शब्द न बोलताही समजून घेईल. आज तुझ्या आयुष्यात एक छोटा निर्णय मोठा परिणाम घेऊन येईल. जे तू थांबून राहत आहे तेच खरे पुढे जात आहे. आज तुझ्या मनात एक विश्वासाचा दिवा पेटेल आणि अंधार हळूच दूर जाईल. तू देवाकडे मागितलेली गोष्ट कदाचित आज हातात पडणार नाही, पण आज ती नक्कीच तुझ्या दिशेने चालायला लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या संयमाची परीक्षा घेत होतो, शिक्षा नाही. आता घरातल्या वातावरणात हलकीशी बदलाची चाहूल लागेल. आता तुझ्या डोळ्यात भीतीपेक्षा आशा जास्त दिसेल. स्वामी म्हणतात, जे मनाने शुद्ध असतात त्यांना उशिराने का होईना उत्तर मिळतं. आज झोपताना मन हलकं वाटेल, कारण ओझं कमी झालेलं असेल. आज एक छोटी गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आहे आणि कधीच नव्हता. स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद ठेवूनच तुला पुढे पाठवत होते. आता तुझ्या श्वासात एक वेगळी जाणीव आहे. ती जाणीव सांगते, आता काहीतरी बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तू जिथे थांबला तिथूनच पुढे जायचं असतं. आज तुझ्या मनात जुनी भीती हलकेच विरघळेल. तू ज्या गोष्टीला ओझं समजलं तीच आज तुला मजबूत करेल. स्वामी म्हणतात, मी तुला मोडायला नाही, घडवायला आहे. आज तुझ्या आयुष्यात नव्या आशेचं पाऊल पडेल. आज कुणाचा एक फोन तुझा विचारविश्व हलवेल. स्वामी म्हणतात, योग्य योग नसते, ती योग्य वेळ असतो. आज तुझ्या मनात एक प्रश्न कमी होतील आणि उत्तरं आपोआप मिळतील. तुझ्या वाटेवर एकटा चालतोय असं वाटलं, त्या वाटेवर माझेच पाऊल खुणा आहे.
तू ज्या क्षणी हार मानायचा विचार केला त्याच क्षणी मी तुला उचलून धरलं. आज तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण त्या वेदना नसतील. ती पाणी हलकेपणाची खूण नसतील. स्वामी म्हणतात तुझ्या मनातलं ओझं आज कमी होईल. आज तुझ्या आयुष्यात हळूच एक गोष्ट जवळून येईल आणि तुला कळेल सगळं वाईट नव्हतं. मी तुझ्या नशिबाची खेळत नाही, मी ते घडवतो. आज तू स्वतःकडे नव्या नजरेने पाहशील. आज तू स्वतःला कमी लेखणार नाही. स्वामी म्हणतात ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्यांना माझा हात कधीच सोडत नाही. आज झोपताना मनात एकच भावना असेल, कृतज्ञतेची. कारण आज तू अनुभवशील देव ऐकतो आणि योग्य वेळी उत्तर देतो. आज तुझ्या हृदयात एक हलकीच उर्मी आहे. ती उर्मी सांगते सर्व काही बदलणार आहे. स्वामी म्हणतात तू जिथे थांबला तेच तुझ्यासाठी योग्य ठिकाण आहे. आज तुझ्या विचारात नवी दिशा निर्माण होईल. तू जे काही मागितले ते फक्त शब्द नव्हते, ते तुझ्या आत्म्याची हाक होती. आज एखादी छोटी गोष्ट तुझ्या मनाला समाधान देईल. मी फक्त मार्गदर्शन करतो, फळ देतो मनाने मागणाऱ्याला. आज तुला जे वाटेल ते लगेच दिसणार नाही, पण ती लगेचच त्याची सुरुवात होईल. तुझ्या आयुष्यात नव्या संधीची झुळूक येईल. आज कुणीतरी तुझ्या भावनांना समजून घेईल. स्वामी म्हणतात जे धैर्याने उभे राहतात तेच खरे सुख मिळवतात. आज तुझ्या मनात आशेची उजळणी होईल. तुझ्या अडचणीला शेवट मानलं, त्या अडचणी आज तुझ्यासाठी नवीन दिशा देतात. स्वामी म्हणतात सर्व काही वेळेवर मिळतं, घाबरू नकोस. आज घरातील वातावरण शांत आणि समृद्ध होईल. ज्या डोळ्यात शंका कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. जे शुद्ध हृदयाने मागतात तेच खरे सुख अनुभवतात. आज तुझ्या वाटेत हळूहळू मार्ग उघडेल. आज तू स्वतःच्या निर्णयावर आणखी विश्वास ठेवशील. स्वामी म्हणतात मी कधीच तुला सोडत नाही, मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असतो. आज मनात एक हलकं भावनाचा स्वर असेल, ज्यात आनंद आणि समाधान असेल. आज तू अनुभवशील तुझा विश्वास तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने फळ देतोय. आज रात्री झोपताना मन हलकं वाटेल आणि स्वप्नात एक नवे आशेचे वारे येईल. आज तुझ्या अंतर्मनात एक नवा उत्साह उमटेल. तो उत्साह तुला सांगतो सर्व अडथळे हळूहळू दूर होतील. स्वामी म्हणतात तू ज्या गोष्टीची वाट पाहत होताय ती गोष्ट आज तुला स्पर्श करणार आहे. आज तुझ्या आयुष्यात एक शांत पण ठळक बदल येईल. तुझे कधी सोडले नाहीत तेच आज तुला नवनवीन वाटेल. स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, क्षणात आहे, तुझ्या जवळ आहे. आज कोणीही तुझ्या प्रयत्नाची किंमत लक्षात घेतली नाही आहे, पण देव त्याला नक्की पाहतो. आजच्या दिवसाची ऊर्जा तुझ्या मनात नवीन विचारांना जागा देईल. तुझ्या गोष्टीला पराभव समजलाय त्या गोष्टीतून आज तुला यश मिळणार आहे. स्वामी म्हणतात जे धैर्याने वाटचाल करतात त्यांच्यावर माझा आशीर्वाद कायम राहतो. आज तुझ्या मनात नवीन विश्वास फुलणार आहे. आज तुझ्या डोळ्यात कधीही न अनुभवलेला आशेचा प्रकाश असेल. तुझे मागितलं ते लगेच हातात येणार नाही, पण त्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे. स्वामी म्हणतात सर्व काही नियतीने दिले जाते, तू फक्त हात उघडा. आता तुझ्या मनात जीवनात हळूच सुवर्ण संधी दिसेल. आज एखादा शब्द तुला नवे धैर्य देईल. तुझ्या मनातील शंका कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुझ्या वाटेत संधीची लांबी वाढेल. आज तू स्वतःवर जास्त विश्वास ठेवशील आणि निर्णय अधिक ठाम करशील. स्वामी म्हणतात तुझे प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर आहे, ते तुझ्या मार्गदर्शन करतोय. आज तुझ्या अंतर्मनात सुख आणि समाधानाची हलकी तरंग उमटे. आज रात्री झोपताना तुझ्या हृदयात शांतीची अनुभूती येईल. आजचा दिवस तुला शिकवेल विश्वास केल्याशिवाय काहीही मिळत नाही. आज तुझ्या आयुष्यात एक छोटीशी गोष्ट मोठा बदल घेऊन येईल. आज तू अनुभवशील तुझा संयम कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी म्हणतात तू जे देवाकडे मागत आहे आज ते तुला मिळणार आहे. कारण देव उशीर करतो, नकार देत नाही. तू खूप दिवस शांत राहिला, खूप वेळ सहन केला, खूप जखमा मनात दाबून ठेवल्यास. कोणीही लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या वेदनांना किंमत दिली नाही, तुझ्या अश्रूंना कोणी पाहिलं नाही, पण स्वामी पाहत होते. तू रात्री उशिरा डोळे मिटून मनातल्या मनात बोललेले शब्द स्वामींनी ऐकले. तू देवाकडे काही मागताना स्वतःसाठी नाही तर घरच्यांसाठी मागितलं, आई वडिलांसाठी मागितलं, मुलांसाठी मागितलं. स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखाची चिंता केली. म्हणून स्वामी म्हणतात असा निस्वार्थ मनाचा माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही.
तू किती वेळा विचार केलास, मी चुकलो का? माझ्या नशिबातच नाही का? देव माझी परीक्षा का घेतोय? पण लक्षात ठेव, परीक्षा त्यांचीच घेतली जाते ज्यांना पुढे काही मोठं मिळणार असतं. तू हार मानली नाहीस, तू देवावर दूर गेला नाहीस. तू म्हणून आज स्वामी म्हणतात, आता तुझी वेळ आली आहे. तुझ्या अश्रूंचं रूपांतर आनंदाचं होणार आहे. तुझ्या काळजीचं रूपांतर समाधानात होणार आहे. तुझ्या गोष्टीसाठी दररोज देवाकडे पाहतोय, ती गोष्ट आज तुझ्या जवळ येते. कदाचित तू रूप वेगळं असेल, पण परिणाम तुझ्या भल्याचाच असेल. स्वामी म्हणतात, आज दिवस दुर्लक्ष करू नको. आज मन शांत ठेव. आज कोणाशी वाद करू नको, कोणावर राग धरू नको, कारण देवाचं काम आज सुरू झालं आहे. तुझ्या आयुष्यात अचानक एक बदल घडणार आहे. जिथे बंद दरवाजे दिसत होते, तिथे आता नवीन वाट उघडणार आहे. जिथे अंधार वाटत होता, तिथे आता प्रकाश दिसणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, थोडा अजून संयम ठेव. स्वामी तुझा हात धरून पुढे तुला नेत आहेत. आज जे तुला मिळणार आहे ते फक्त वस्तू नसेल, ती शांतता असेल, ती दिलासा असेल, ती आशा असेल, जी तू कधीच विसरला नव्हता. फक्त तू थकून गेला होता. म्हणून स्वामी म्हणतात, डोळे मीट, मन शांत ठेव आणि मनात एकच वाक्य बोल, स्वामी माझ्या सोबत आहे. माझं काही वाईट होऊ शकत नाही. आज नाही तर आजच देव तुझी प्रार्थना पूर्ण करणार आहे. स्वामी म्हणतात, तू आज जिथे उभा आहे ती शेवट नाही, ती सुरुवात आहे. तुझ्या गोष्टीला अपयश म्हणतोय, तीच उद्याची तयारी ठरणार आहे. आज तुझ्या मनात भीती आहे, पण त्या भीतीच्या पलीकडे मोठं आशीर्वाद लपलेलं आहे. तू विचार करतोय आता पुढे काय, पण स्वामी आधीच ठरवून बसलेत तुझ्यासाठी काय. आज तुझ्या डोळ्यांसमोर जे प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरं तुझ्या वाटेकडे निघाली आहे. थोडा वेळ लागेल, पण थांबणार नाही. तू आतापर्यंत फक्त देत राहिलाय, समजून घेत राहिलाय, माफ करत राहिलाय. म्हणून स्वामी म्हणतात, आता घेण्याची वेळ आली आहे. आता तुझ्या आयुष्यात असा एक माणूस येईल जो तुला समजून घेईल. अशी एक संधी येईल जी तुझं नशीब बदलून टाकेल. अशी बातमी येईल जे ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. पण ते पाणी दुःखाचं नसेल, ते समाधानाचं असेल. तू जे काय मागितलं आहेस ते कसं मिळेल हे तू ठरवू नको, देवावर सोड. स्वामी म्हणतात, मी जे देतो ते नेहमीपेक्षा अपेक्षेपेक्षा मोठं असतं. आज तुला तुझी किंमत कळेल. तुझा संघर्ष वाया गेला नाही हे तुला समजेल. आजचा दिवस साधा नाही, तो बदल घेऊन आलेला आहे. म्हणून मन शांत ठेव, विश्वास घट्ट धर आणि मग एकच गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या सोबत आहे आणि ज्याच्यासोबत स्वामी असतात त्यांचं काहीही हरवत नाही. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मनात जे दडलेलं आहे ते बाहेर येईल आणि तुझ्या आता साठलेला थकवा आज विरघळेल. तुझे काय ओझं एकट्याने वाहत होता ते आज हलकं होईल, कारण स्वामी तुझ्या सोबत चालायला लागलेत. आज तुझ्या आयुष्यात अचानक शांतता येईल. ती शांतता तुला घाबरवणार नाही, ती तुला बळ देईल. तू आज जे काय ऐकत आहे ते शब्द नाही, ते आश्वासन आहे. स्वामी म्हणतात, मी तुझा हात कधीच सोडलेला नाही. तू जेव्हा पूर्णपणे तुटलेला होता तेव्हाही मी तुझ्या श्वासात होतो, तुझ्या सोबत होतो. आज तुझ्या वाटेवर जे काटे आहे ते कमी होतील. तुझ्या पावलांना आता आधार मिळेल. तुझ्यासाठी रोज देवाकडे पाहिलं ती गोष्ट तुझ्या आयुष्यात हळूच प्रवेश करेल. गोंधळ न करता, आवाज न करता, पण परिणाम खूप मोठा असेल. स्वामी म्हणतात, आजचा दिवस लक्षात ठेव, कारण आजपासून तुझ्या आयुष्याची नवी कथा सुरू होते. स्वामी म्हणतात, आज जे काय मागितलं होतं ते प्राप्त होईल. मनातील भीती आणि शंका दूर होतील. आशा आणि आत्मविश्वास वाढेल. जीवनात नवा प्रकाश उमलेल. अडचणी मागे पडतील. संकटे हलकी होतील. प्रयत्न फळ देतील. शांती आणि समाधान अनुभवता येईल. स्मित आणि आनंद दररोज वाढेल. जगणं सुलभ आणि सुंदर वाटेल. प्रत्येक निर्णय सहज होईल. शक्ती आणि सामर्थ्य वाढेल. हृदय भरभरून प्रेमाने फुलेल. कष्ट आणि संघर्ष यशात बदलतील. संकल्प पूर्णत्वाला जाईल. स्वप्न साकार होतील. आनंद आणि समाधान कायम राहील. विश्वासाने आयुष्य उजळेल. दुःखाचे सावली दूर होतील. संकटाचे ढग हटतील. नवीन संधी उघडतील. सदैव आशीर्वाद जाणवेल. मनाचे हलकं होईल. शांतीची अनुभूती सतत राहील. दिवस आनंदाने भरलेला असतील. संकल्पित गोष्टी पूर्ण होतील. शुभ लाभ स्वतःच मिळतील. आश्चर्यचकित करणारे अनुभव येतील. धैर्य आणि धाडस वाढेल. हृदयात प्रेम आणि सामंजस्य राहील. आयुष्य सुंदर आणि सुवर्णमय होईल. प्रत्येक क्षण मौल्यवान बनेल. सर्व इच्छांचा पूर्णत्व अनुभवता येईल. कष्ट फळ देतील. समृद्धी आणि संपन्नता वाढेल.
शांततेचा अनुभव कायम राहील, संकल्पित मार्ग स्पष्ट दिसेल, सर्व संबंध सुधारतील, स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी ओळखता येईल, मनात उत्साह कायम राहील, आयुष्य समृद्ध आणि यशस्वी बनेल, काळजी आणि चिंता दूर होतील, प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडेल, सदैव आशीर्वाद अनुभवता येईल. तुझे काय देवासमोर खूप वेळा गप्प बसला होता, शब्द संपले होते, पण भावना शिलक्या होत्या. त्या भावनाच देवापर्यंत पोहोचल्या. तू कधी कुणाला सांगितलं नाही, पण देवाला सगळं कळत होतं. तुझं मन किती थकलं आहे, तुझं हृदय किती भरून आलंय. स्वामी म्हणतात, देव उशीर करतो, नकार देत नाही, कारण तुला जे काय मिळणार आहे ते लहान नाही. आजचा दिवस वेगळा आहे, आजची सकाळ वेगळी आहे. आज तुझ्या नशिबात बदल लिहिला आहे. तू जे काय मागितलं आहे, पैशासाठी असेल, शांतीसाठी असेल, आरोग्यासाठी असेल, नात्यांसाठी असेल, देव म्हणतो, मी ऐकलं आहे, मी पाहिलं आहे, मी लक्षात ठेवलं आहे. तू लोकांसाठी खूप केलं आहे, स्वतःसाठी मात्र थांबलास, स्वतःचं दुःख घेऊन जगला. म्हणून म्हणतात, देव अशा लोकांवरच कृपा करतो, जे तक्रार करत नाही पण सहन करतात. तू कधी देवाला दोष दिला नाहीस, हेच तुझं मोठं पुण्य आहे. आज तुझ्या आयुष्यात एक बातमी येईल, ती छोटी वाटेल, पण तिचा परिणाम मोठा असेल. आज तुला एक संकेत मिळेल, जो तू दुर्लक्ष करू नकोस. देव थेट येत नाही, तो मार्ग पाठवतो. स्वामी म्हणतो, तुझी प्रार्थना आता शब्दात नाही, ती कर्मात उतरायला लागली आहे. आज तुझं मन हलकं वाटेल, कारण भार कमी होईल. ज्या गोष्टीसाठी तू रडला, तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात येईल. आज कोणीतरी तुला समजून घेईल, आज कोणीतरी मदतीचा हात पुढे करेल. देवाची कृपा गोंगाट करत नाही, ती शांतपणे येते. स्वामी म्हणतात, आज तुझा विश्वास परत जिवंत होईल. तू एकटा नाहीस, हे आज तुला जाणवेल. ज्या दरवाजावर तू अनेकदा ठोठावला, तो दरवाजा आज उघडेल. थोडासा उशीर झाला, पण योग्य वेळ आली आहे. देव तुझी परीक्षा घेत होता, तुझी शिक्षा नव्हे. आज तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल. देव जे देतो ते कायमचं देतो. आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथून तुझी दिशा बदलेल. तू मागितलेलं उत्तर मिळेल, तू शोधलेली शांती मिळेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, आभार मानायला विसरू नकोस. स्वामी तुझ्या सोबत आहे, देव तुझ्या पाठीशी आहे. आज तुझ्या मनात अचानक शांतता उतरेल. ती शांतता काहीतरी चांगली येणार आहे याची खूण नसेल. तू ज्या गोष्टीची भीती बाळगत होता, ती भीती हळूहळू दूर जाईल. देव तुझं आयुष्य उलटवणार नाही, तो तुझी वेदना हलकी करणार आहे. स्वामी म्हणतात, तू योग्य मार्गावर आहेस, फक्त थोडा थांब. आज तुझ्या विचारांची दिशा बदलेल, नकारात्मकतेला थांबा मिळेल. जिथे तुला अडथळे दिसत होते, तिथे संधी दिसू लागेल. तू जे काही सहन केलं ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. आज तुझ्या आतला विश्वास जागा होईल, जो तू हरवला होता. कोणी शब्दांनी मदत करेल, कोणी कृतीने साथ देईल. देव माणसाच्या रूपात येतो, आज तुला ते जाणवेल. स्वामी म्हणतात, तुझं नशीब बंद नाही, ते उघडायला वेळ लागतो. आज छोटासा बदल होईल, पण तो आयुष्यभर पुरे. तू जे काही दिलंयस तेच तुला परत मिळणार आहे. देव देताना मोजत नाही, तो भरभरून देतो. आज तुझं मन हलकं होईल, कारण तुझं कमी होईल. त्या जागी अंधार वाटत होता, तिथे आता प्रकाश दिसेल. स्वामी तुझं नाव हळूच घेतील आणि कृपा करतील. तू निराश होऊ नकोस, आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. देव शांत आहे, पण त्याचं काम सुरू कर. पण आज तुझ्या छातीतला जडपणा कमी होईल, श्वास मोकळा वाटता लागेल. तू स्वतःचा विचारशील, इतकं हलकं मन आज का? तुझं स्वामी म्हणतात, कृपा येण्याआधी मन शांत ठेव. आज कोणाची आठवण येईल, ती आठवण वेदना देणार नाही, ती शिकवण देईल. जुने प्रश्न असून आले आहे, पण उत्तरांची चाहूल लागली आहे. देव तुझ्या घाईत नाही, तो तुझ्या भल्याचा विचार करतो. आज तुला एक गोष्ट उमजेल, जे गेलं ते चुकलं नव्हतं, ते तुला इथपर्यंत आणण्यासाठी होतं. स्वामी म्हणतात, जे सहन करतात त्यांच्यावरचं कृपा जास्त होते. आज तुझ्या डोळ्यात आत्मविश्वास दिसेल, तू ओळखू शकणार नाहीस. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तो विश्वास तुला बळ देईल. देव उत्तर देतो, पण आवाजही नाही परिस्थितीतून. आज परिस्थिती थोडी वळण घेईल आणि तुला दिशा मिळेल. तुझे काही गमावलं तेच तुला शिकवणार आहे. स्वामी म्हणतात, आशीर्वाद नेहमी हवेत पडत नाही, कधी कधी ते जबाबदारी बनून येतात. आज तुला जबाबदारी मिळेल, ती तुझं भविष्य घडवेल. मनात शंका येतील, पण विश्वास जास्त मजबूत असेल. देवाने तुला हात सोडलेला नाही आहे, तो फक्त चालायला शिकवत आहे. आज तू स्वतःवर विश्वास ठेवशील, हीच खरी सुरुवात असेल. स्वामी तुझ्याकडे पाहत आहे आणि शांत मनाने हसत आहे, कारण तुझी वेळ आता सुरू झाली आहे.
आज तुझ्या मनात आशेचा किरण उमलणार आहे. तो अंधार दूर करतोय. स्वामी म्हणतात, जे मन धीर धरते त्याला संधी मिळते. तुझे काय वाट पाहत होता ते आता थोडक्यात दिसेल. तुझ्या आयुष्यात लहान बदल येईल, पण तो बदल मोठं भविष्य घडवेल. कुणीतरी तुझं समजून घेईल तुला, तुझ्या हृदयातलं ओझं हलकं करेल. आज तुला विश्वास नव्याने जागृत होईल. तू जे काय विसरला होता ते पुन्हा जिवंत होईल. तू जे काय मागितलं आहे ते शब्दांमध्ये नसेल तरी देव तुझ्याकडे पाठवतो आहे. आणि म्हणतात, धैर्य धर, तुझे काय योग्य मार्गावरच आहे. आजच्या या दिवसात एक चिन्ह येईल, ते तुला समजायला हवं. तुझ्या आयुष्यातील गोंधळ कमी होईल. तुझं मन शांत राहील. तुझे काय सहन केलं आहे ते तुला सशक्त बनवत आहे. आज कोणीतरी तुला मदतीचा हात देईल, ज्या हाताची तुला अपेक्षा नव्हती. देवाची कृपा ही गोंगाट करत नाही, ती हळूच येते, पण परिणाम मोठा असतो. आज तुझ्या डोळ्यात आनंदाचा प्रकाश दिसेल. तो प्रकाश आतून येईल. स्वामी म्हणतात, तू एकटा नाही, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. मी मागितलेल्या गोष्टीचा फळ तुला मिळेल किंवा त्यापेक्षा काही जास्त मिळेल. आज तुझ्या हृदयाला शांततेची अनुभूती येईल. ती तुला पुढे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, सर्व काही योग्य वेळेवर येतं. तुला आयुष्यात आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे, जो तुला आशा, प्रेम आणि शांती देईल. तुझ्या जीवनातील अडथळे आज कमी होऊ लागतील आणि नवीन संधी समोर येईल. आज तुझ्या मनात गोड अपेक्षा जागृत होतील. ती अपेक्षा तुला पुढे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, जे मन पूर्ण श्रद्धेने उभं राहतं ते मन चमत्कार अनुभवतं. तुझ्या आयुष्यात अडथळे दिसले, पण ते अडथळे तुला शिकवण्यासाठी होते. आज तुला एक नवीन दिशा मिळेल, जिथे आधी फक्त अंधार होता. तू जे काही सहन केलं आहेस तेच तुला यश देणार आहे. कुणीतरी तुला न ओळखता मदत करेल आणि तू आश्चर्यचकित राहशील. आज तुझ्या डोळ्यात विश्वासाची झळाळी दिसेल, जी तुला स्वतःकडे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, तुला जे पाहिजे ते येण्याआधी मन तयार होणं गरजेचं आहे. आजच्या दिवसात एक छोटासा संकेत येईल, तो तुला मोठा बदल दाखवेल. तुझ्या हृदयातील वेदना हलकी होईल. तुझा आत्मा आनंदाने भरून जाईल. देव तुझी प्रतीक्षा करत नाही, तो तुझ्या प्रत्येक छोट्या प्रार्थनेवर लक्ष ठेवतो. आज तुला एखादी गोष्ट समजेल की तुला आधी कधी लक्षात आले नाही. स्वामी म्हणतात, धैर्य धरा, प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी शिकवण आहे. आज कोणी तुझ्या जीवनात एक नवा विश्वास आणेल, तो तुला स्वतःवर गर्व वाटायला लावेल. तुझ्या आयुष्यातील काळ्या दिवसाचा उजेड येईल. आजच्या दिवशी जे तुला जाणवेल, तू मागितलेलं मिळेल किंवा त्याहून काही जास्त मिळेल. जे तुला पाहिजे होतं पण ते तुला माहीत नव्हतं. स्वामी म्हणतात, देवाची कृपा शांत असते, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. आज तुझ्या हृदयात शांततेचा प्रवाह सुरू होईल, जो तुझ्या प्रत्येक निर्णयात तुला मार्गदर्शन करेल. तू जे काही मागितलंय ते तुझ्या शब्दाशिवाय कळवलं जाईल. आज तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होईल, जो आशा, प्रेम आणि यशाने भरला असेल. पण म्हणतात, तुझ्या विश्वासाला वेळ लागेल, पण तो फळ देतो आणि ते फळ अमूल्य असतं. आज तुझ्या मनात नवीन उमेद जागृत होईल, जी तुला कठीण वेळेतही पुढे नेत राहील. तू एकटा नाही, स्वामी तुझ्या पाठीशी आहे, शांतपणे तुझ्या हातात हसत आहे. आजच्या दिवसात तुला एक छोटी पण एक मोठी शिकवण मिळेल, जे तुझं जीवन बदलून टाकेल. जे मन शांत ठेवतं, स्वामी म्हणतात, त्याला देव नेहमी मार्ग दाखवतो. आज तुझ्या आयुष्यात आशेचा प्रकाश उगवेल, जो तुझ्या आयुष्यात प्रत्येक पावलावर साथ देईल. त्या डोळ्यातील अंधार हलकासा होईल आणि त्याऐवजी उजेड भरून येईल. आज तुझ्या मनात एक नवा विश्वास जन्माला येतोय. तो तुला सांगतोय, वाट सोडायला वेळ नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे येत आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे आणि काहीही अडथळे नसले. आज तुझ्या अंतरात्म्यातला हलकेपणाची अनुभूती येते, ज्यामुळे भीती दूर होते. तुझ्या गोष्टीसाठी आतापर्यंत थकून गेला होताय, त्या प्रयत्नाची फळे तुला हळूच समोर येऊ लागतील. स्वामी म्हणतात, तुझ्या धैर्याची परीक्षा झाली आहे आणि त्या आता तुला यश मिळणार आहे. आज तुझ्या एखाद्या छोट्या कृतीमुळे तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडेल. तुझ्या घरातले वातावरण शांती आणि समाधानाने भरून जाईल. स्वामी म्हणतात, जे लोक संयम ठेवतात त्याची वाट सोपी होते. आजच्या क्षणी तुला कळेल, देवाच्या मार्गावर कधीही उशीर होत नाही. तू ज्या गोष्टीला महत्त्व दिले ती आज तुला आश्चर्यचकित करणार आहे. स्वामी म्हणतात, सर्व काही नियतीनुसार येतं, फक्त तू उघड्या हृदयाने स्वीकार. आज तुझ्या हृदयात तुझ्या आयुष्यात नवीन अवसर येईल, ज्यामुळे तुझं मन आनंदाने भरून जाईल. आज तुझ्या मनातून एक तू अनुभवशील की तू प्रत्येक संकटात स्वतःसाठी आणि इतरांसाठी मार्ग असतोय. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक अडचणीचा उपाय देवाच्या कृपेने तयार होतोय. आज तुला एखादी गोष्ट मिळेल जिचा आत्मविश्वास वाढेल आणि विश्वासामुळे भविष्यासाठी नवा उत्साह निर्माण होईल. आज प्रत्येकाची किंमत तुला आता स्पष्टपणे दिसेल.
जे मनाने शोधतात त्यांच्याकडे चमत्कार स्वतः येतात। आज तुझ्या दिवसात तुला आता एक हलकीशी एक स्पष्ट दिशा निर्माण होईल। तुझ्या निर्णयामध्ये सकारात्मक बदल दिसेल। स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात आता शक्य नाही आणि असंभव यामध्ये फरक आणि फक्त विश्वास ठेवतो। आज तुझ्या अंतरंगात एक शांतता निर्माण होईल, जिचा अनुभव तुला आयुष्यभर आठवतो। देवाची कृपा नेहमी काहीतरी अद्भुत घेऊन येते। मनावर विश्वास ठेवलेला माणूस कधीच हरत नाही। आशेच्या किरणाने अंधार मिटवला जातो। संघर्ष संपलेला नाही, तो मार्ग नवीन शिकवतो। जगणं हलके वाटायला लागले जेव्हा आशीर्वाद जाणवतो। संकल्प केला तर प्रत्येक अडथळा मागे पडतो। सकारात्मक विचार प्रत्येक क्षण बदलतात। हळूहळू संधी दार उघडतात। मनात घाबरट राहणार नाही, शांती अनुभवायला मिळेल। परिस्थिती जितक्या कठीण वाटतात तितक्या शिकणं देतात। त्यामुळे संकटाचा सामना करताना शक्ती वाढते। आत्मविश्वास अनपेक्षितपणे यश आणतो। प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो। हृदयातून माफी दिल्यावर मुक्ती मिळते। कष्ट आणि धैर्य यांचे फळ नेहमी मिळते। सतत प्रयत्न करणारा कधीच रिकामा जात नाही। संयम अनपेक्षित चमत्काराने उलगडतो। सकारात्मकता मनात रुजते। सर्वत्र प्रेम आणि सौहार्द अनुभवायला मिळतं। ध्येयाने वाटचाल केली तरी वाट सोपी होते। स्वतःवर विश्वास ठेवल्यास आश्चर्यचकित करणारे अनुभव मिळतात। संकल्पित धैर्य साधता येते। जीवनात नवीन ऊर्जा उगवते। सर्व अडथळे आपल्या आपोआप हलके होतात। सकारात्मक बदल सतत चालू राहतात। मनातील भीती आणि शंका विसरली जातात। सकारात्मक निर्णय भविष्य घडवतात। प्रत्येक क्षण मौल्यवान बनतं। संकल्पनाची पूर्तता होताना समाधान मिळते। शुभ फळे अनपेक्षित मार्गाने येतात। हृदय भरभरून आनंदाने मिळते, फुलते। जगण्याचा प्रत्येक क्षण आनंददायी होतो। संकट दूर जातात आणि मनात शांतता स्थिर होते। धैर्याने चाललेले पाऊल यशाकडे नेते। जीवनात चमत्कार घडत राहतो। संकल्प पूर्ण होताना आनंद आणि समाधान अनुभवायला मिळते। नवीन उत्पन्न आणि उमेदीने दिवस सुरू होतो। मनावर ताण नाही राहतो। विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येक गोष्ट लाभते। सकारात्मक अनुभव जीवनात भरभरून येतात। प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळते, बळ मिळते। हसत खेळत जीवन सुखी होते। संघर्षातून शिकलेले धडे अमूल्य ठरतात। संकल्प आणि प्रयत्न यांचे परिणाम अभूतपूर्व असतात। आत्मविश्वास वाढल्याने प्रत्येक निर्णय साधता येतो। मनातली गोंधळ दूर होते। सकारात्मक ऊर्जा जीवनभर टिकते। हृदयात प्रेम, श्रद्धा आणि समाधान निर्माण होते। आज तुझ्या मनाच्या खोल्यात जे स्वप्नात दडलेले होते ते उगवणार आहे। आज तुझ्या हृदयाला गोड आनंद अनुभवायला मिळेल। स्वामी म्हणतात, जे विश्वासाने मागतात त्यावर वेळेवर कृपा होते आणि ती कृपा हळूच पण निश्चितपणे येते। आज तुझ्या आयुष्यात अचानक समाधानाची लाट येईल, जी तुला आतून हलकं करेल। तू जे काही दुआ आणि श्रद्धा शोधत होता ते आता तुझ्या जवळ येणार आहे आणि तू अनुभवशील की देव कधीच विसरत नाही। म्हणतात, प्रत्येक विनंती ही महत्त्वाची असते। तिची नोंद देव घेतो आणि ती योग्य वेळेत पूर्ण होते। आज तुला प्रत्येक प्रयत्नाची फळं दिसतील। तू जे काय वाट पाहत होता तीच गोष्ट आज घडणार आहे। तुझ्या आयुष्यात आज आशेचं नवीन सुरू गाजणार आहे, जो तुला अजून बळ देईल, आत्मविश्वास वाढेल। जेव्हा फक्त खूप धैर्याने प्रार्थना करतो तेव्हा देव आता थोडक्यात पण प्रभावी मार्गाने उत्तर देतो। आज तुझ्या कष्टांचा बोजा हलका होईल। तुझ्या मनात शांततेची अनुभूती येईल। ज्या गोष्टीसाठी तू काळजीत होता ती गोष्ट आज तुला समाधान देईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसण्याची लहर येईल। स्वामी म्हणतात, देव थोडक्यात देतो पण जे देतो ते कायमचं टिकतं। आज तुझ्या विचारांमध्ये नवीन स्पष्टता येईल, जी तुला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। तुझ्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ लागतील। तू स्वतःच अनुभवशील की प्रत्येक अडथळा एक नवीन मार्ग दर्शवतो। स्वामी म्हणतात, जे मन भक्तीने भरलं असतं त्यावर देव लक्ष ठेवतो। आज तो लक्ष देणार आहे। आज तुला एखादी संधी मिळेल, तिचा उपयोग तुझ्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी होईल। तुला मनात उत्सुकतेचा नवीन प्रकाश येईल, जो आधी अनुभवता नव्हता। स्वामी म्हणतात, देव फक्त पाहतो असं नाही, तो मार्गदर्शन करतो आणि योग्य वेळी देतो। आज तुझ्या जीवनात एक लहान पण मोठा बदल घडेल, जी तुला नवीन आशा आणि आनंद देईल। तुझ्या हृदयातील प्रार्थना आता शब्दात नसली तरी ती प्रत्येक आता हृदयाला उतरली आहे। स्वामी म्हणतात, तुझे काही मागितलं आहे ते तुला फक्त मिळणार नाही, पण त्याहून काही जास्त काहीतरी चांगलं होणार आहे। आज तुझ्या आयुष्यात विश्वासाची झळाळी दिसेल, ती तुला वाट पाहत राहायला शिकवेल। स्वामी म्हणतात, काळजी करू नको, देव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या प्रत्येक छोट्या विनंतीची नोंद घेतोय।
आज तुझ्या जीवनात शांततेचा गोड प्रवाह सुरू होईल, जो तुला प्रत्येक क्षण आनंद देईल. तू जे वाट पाहत होता ते हळूहळू घडायला लागेल. आज जो तुझा संकेत तुला दिसेल. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचण ही फक्त तुझ्यासाठी शिकवण असते आणि आजची शिकवण तुला पुढे जिंकायला मदत करेल. तुझ्या मनातील भीती हळूहळू दूर होईल आणि जागा मिळेल नवीन आशा, नवीन शक्यतांना. आज तुझ्या हृदयात एक हलकासा आनंद उमटतोय. स्वामी म्हणतात, तुझे काय मागितले ते घेऊन येण्याची वेळ आली आहे. तुझ्या जीवनात एक शांतपण ठळक बदल घडणार आहे. आज एखादी छोटी संधी तुझ्या आयुष्यात मोठा फरक करेल. तुझ्या मनातील विचार स्वच्छ आणि स्पष्ट होऊ लागतील. स्वामी म्हणतात, जे मनाने धैर्य दाखवतात त्यांना योग्य मार्ग मिळतो. आज तुझ्या भावनांमध्ये एक नवीन उत्सुकता जन्माला येते. तुझ्या निर्णयामध्ये सामर्थ्य आणि स्थिरता दिसेल. सर्व काही योग्य वेळ देते, कधीही उशीर होत नाही. आज तुझ्या नशिबात हळूहळू फळ मिळत राहील. तू ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता त्या गोष्टीची सुरुवात आजपासून स्पष्ट होते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रयत्नांना देव पाहतोय आणि योग्य वेळ फळ देतोय. आज एखादी नवीन घटना तुझ्या जीवनात मार्ग बदलेल. तुझ्या मनातील शंका आज दूर होतील, विश्वास दृढ होईल. स्वामी म्हणतात, जे लोक संयमाने वाटचाल करतात त्याचा मार्ग सदैव सुकर होतोय. आज घरातील वातावरण सकारात्मक आणि सुखदायक बनेल. तुझ्या आयुष्यात एक आशेचा किरण प्रकट होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक छोट्या कामाची महत्त्वाची किंमत असते. आज तुझ्या अंतरंगात शांती आणि समाधानाची अनुभूती येईल. तुझ्या प्रयत्नामध्ये आशेचे पहिले पाऊल दिसेल. स्वामी म्हणतात, जे लोक निश्चयाने मागतात त्यांना उत्तर नक्की मिळते. आज तुझ्या मनात नवीन आत्मविश्वास फुलत आहे. तुझ्या आता दिवसाची सुरुवात हळूहळू सकारात्मक बदल घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वासाची ऊर्जा प्रत्येक क्षणात काम करते. आशेने भरलेले मन कोणत्याही अडथळा ओलांडू शकते. संकटे आले तरी आत्मविश्वास टिकू शकतात ठेवा. प्रयत्नाचा मार्ग नेहमी यशाकडे नेतो. नवीन संधी कधी येण्यास तयार असतात. सकारात्मक विचार जीवनाला बदलतात. आयुष्यातले संकेत मनाला दिशा देतात. शब्दांपेक्षा कर्म अधिक ताकद देतात. संघर्ष अनुभवात रूपांतरित होतात. सकारात्मक ऊर्जा प्रत्येक निर्णय सुलभ करते. जगणे सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. समाधान हळूच मनात रुजते. धैर्य ठेवलेल्या अडथळे हलके वाटतात. अवतरित प्रयत्न भविष्याला फळ देतात. संकल्पित गोष्टी प्रत्यक्षात बदलतात. प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन शिकवतात. हसत खेळत वाटचाल करताना समाधान मिळते. शुभ संकेत अनपेक्षित मार्ग दाखवतात. संकटाचे ढग दूर जातात. मन शांत आणि समाधान होते. प्रत्येक क्षणाचे महत्त्व जाणवते. विश्वास ठेवल्याने आश्चर्यचकित करणारी घटना घडते. सकारात्मक बदल सतत सुरू राहतात. हृदयातील प्रेम आणि आनंद वाढतो. जीवनातील प्रत्येक धडा अमूल्य ठरतो. उत्साह कायम राहिल्यास यश मिळते. प्रत्येक प्रयत्न मूल्यवान ठरतो. आनंदाचे क्षण आयुष्यभर स्मरणात राहतात. सकारात्मक अनुभव शक्ती देतात. धैर्याने चाललेल्या पावलांना बळ मिळते. जीवनात चमत्कार साधारणपणे होत राहतात. संकल्प पूर्ण होताना मन भरून येते. शुभ फळे अपेक्षेपेक्षा अधिक मिळतात. मनातील भीती दूर होत जाते. संकटाचे बंधन हलके होते. विश्वास ठेवलेल्या अनंत संधी लाभतात. आशा सतत नवचैतन्य देत राहते. धैर्य आणि संयमाने प्रत्येक अडथळा पार करता येतो. मनाची हलका होण्याची अनुभूती मिळते. सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ टिकते. प्रत्येक क्षण मौल्यवान बनते. सकारात्मक मूल्याने मार्गाने वाटचाल करणाऱ्यांचा यश मिळते. मन शांत असताना समाधान जास्त जाणवते. जीवनात प्रेम, आनंद आणि सौख्य वाढते. संकल्प आणि प्रयत्न याचा योग्य परिणाम मिळतो. हसत खेळत दिवस सुंदर जातात. प्रत्येक अनुभव मनाला नवे बळ देतो. सकारात्मक विचार जीवनभर टिकतात. विश्वास आणि श्रद्धा प्रत्येक निर्णय सुलभ करतात. संकल्पित लक्ष साध्य होताना समाधान अनुभवता येतं. मन उत्साह कायम राहतो. सकारात्मक ऊर्जा प्रत्येक संकटाला दूर करते. जीवनात चमत्कार सतत घडत राहतात. संकल्प पूर्णत्वाला जातो आणि आनंद भरपूर मिळतो. सर्व अनुभव एक जीवनात नवीन अर्थ निर्माण करतात. उत्साहाने धैर्य कायम टिकून ठेवले तर यश निश्चित मिळते. आज तुझ्या मनात नवा उत्साह जागृत होईल. स्वामी म्हणतात, जे मन प्रामाणिक असते त्याच्यावर कृपा सहज होते. तुझ्या जीवनातील अडचणी हलक्या पडायला लागतील. त्या हलक्या पडल्यावर तुला हसू येईल. आज तुझ्या इच्छेला प्रत्यक्ष रूप मिळण्याची शक्यता आहे. जे तू मनाशी मागत होता ते आज थोडक्यात दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक भक्ताच्या प्रार्थनेसाठी देव तयार असतो, पण तो त्याच्या मार्गाने देतो, थोड्या विलंबाने.
आज तुला एक नवीन दिशा जाणवेल. जिथे आधी तू भ्रमित झाला तिथे स्पष्टता येईल. तुझ्या आयुष्यात छोटे बदल मोठा फरक निर्माण करतात. आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे. स्वामी म्हणतात, जे सहन करतात त्यांना देव दुप्पट फळ देतो. आज त्याची अनुभूती तुला मिळेल. तुझ्या मनातील धैर्य आणि संयम यांना आज बळ मिळेल. जो तुझ्या निर्णयांना योग्य दिशा मिळेल. आज तुला एखादी अनपेक्षित संधी मिळेल जी तुझ्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल. स्वामी म्हणतात, प्रत्येक छोटी कृपा मोठा परिणाम निर्माण करेल. आजची कृपा तुला दीर्घकाळ लाभ देईल. तुझ्या हृदयातील प्रार्थना आता फळ देण्याच्या मार्गावर आहे, जो मार्ग तुला आधी दिसत नव्हता. आज तुझ्या आयुष्यात हलकासा प्रकाश दिसेल. जिथे आधी अंधार होता तिथे आता आशेचा किरण पसरेल. स्वामी म्हणतात, जे मन भक्तीने भरलेले असते त्याला देव योग्य वेळेत मार्ग दाखवतो. आज तुझ्या आत्म्याला शांततेची अनुभूती मिळेल, जी तुला आतून बळ देईल. तुझ्या आयुष्यातील ताणे हलके पडतील आणि नव्या शक्यता उभ्या राहतील. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचण एक संधी घेऊन येते. आज ती संधी तुला दिसेल. तू मागितलेल्या गोष्टीला उत्तर मिळेल किंवा त्या तुला अपेक्षित नसलेले पण चांगले काहीतरी मिळेल. आज तुला नवान एक मनात आत्मविश्वासाची झळाळी दिसेल, जो तुला भविष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. स्वामी समर्थ म्हणतात, देवाची कृपा हळू पण निश्चित येते. आज ती तुझ्या आयुष्यात स्पष्ट जाणवेल. तुझ्या आयुष्यात तुझ्या हृदयात समाधान मिळेल, जो तुला पुढच्या निर्णयावर सशक्त करेल. आजच्या दिवसात तुला मनात आनंदाची लाट येईल, जी तुला ताजेतवाने करेल आणि आत्मविश्वास वाढवेल. स्वामी म्हणतात, प्रत्येक भक्ताचा प्रत्येक प्रयत्न वाया जात नाही. आज तुला त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. तुझ्या आयुष्यातील अडथळे थोडक्यात हलके होतील. जिथे तुझ्या समोर अडथळा होता तिथे आता मार्ग उघडले जातील. आज तुला एखादा संकेत मिळेल, जो तुझ्या भविष्याला उज्ज्वल करेल. स्वामी म्हणतात, जे मन शांत ठेवते ते देव त्याला नेहमी मार्ग दाखवतो. तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल, जो आनंद, शांती आणि यशाने भरला असेल. स्वामी म्हणतात, ज्या जीवनात नवे क्षण सुरू होणार आहे. आज जे स्वप्न तू पाहत होत आहे ते हळूहळू वास्तवात स्पर्श करतील. तुझ्या मनातील काळजी आज शांततेत रूपांतरित होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नाचे फळ उशिराने का होईना तुझ्या हातात येईल. आज एखादी छोटी कृती तुझ्या भविष्यावर मोठा परिणाम करेल. तुझ्या मनात नव्या विचारांची झुळूक आणि तुझ्या आत्मविश्वासाला चालना देईल. स्वामी म्हणतात, जे मनाने प्रार्थना करतात त्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो. आज तुझ्या निर्णयाची स्पष्टता तुझ्या आयुष्याला नवा मार्ग दाखवेल. तुझ्या घरातले वातावरण सकारात्मक आणि आनंदाने भरले जाईल. स्वामी म्हणतात, जे संयम ठेवून वाट पाहतात त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. आज तुझ्या नशिबात हळूहळू बदल सुरू होईल. तू जे काय मागितलंय ते आजची ऊर्जा तुला जाणवेल. स्वामी म्हणतात, मन शुद्ध असलेले लोक सदैव योग्य फळ पाहतात. आज एखादा निर्णय तुझ्या भविष्यातील संधी उघडेल. तुझ्या अंतर्यामध्ये विश्वासाची जाणीव प्रकट होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नांना मूल्य आहे, ते कधीही वाया जात नाही. आजची संधी तुझ्या जीवनाचा प्रवास बदलून टाकेल. तुझ्या भावनांमध्ये एक हलकी पण ठाम ऊर्जा निर्माण होईल. स्वामी म्हणतात, जे मनापासून मागतात त्यांना योग्य उत्तर मिळते. आज तुझ्या दिवसाची सुरुवात नव्या आशा आणि सकारात्मक विचारांना होईल. ज्या प्रयत्नांमध्ये आता यशाच्या पहिल्या चिन्हाची झळक दिसेल. स्वामी म्हणतात, देवाची कृपा अचूक वेळेत येते. मनातल्या मागण्यांचे समाधान नक्की मिळते. प्रयत्न करणाऱ्याला योग्य मार्ग मिळतो. अवते मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. जीवनात अनपेक्षित संधी सतत भेटतात. संकटांना सामोरे जाणे शक्ती वाढते. धैर्य ठेवलेले माणूस कोणत्याही अडथळ्याला हारत नाही. विश्वास ठेवल्यास प्रत्येक प्रयत्न फळ देतो. मन शांत असेल तर निर्णय योग्य घेतला जातो. सकारात्मक ऊर्जा प्रत्येक क्षण बदलते. शब्दापेक्षा कृती जास्त परिणामकारक ठरतात. अवकाशातल्या संकेतांनी मार्गदर्शन मिळते. संकल्प पूर्णत्वाला जातात. प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन शिकवते. हसत खेळत चालणाऱ्या यशाची भेट मिळते. मनातील भीती दूर होत जाते. संकटाचे ढग हलके होतात. प्रत्येक क्षणाची किंमत जाणवते. आशेच्या किरणाने अंधार मिटतो. प्रत्येक निर्णयाला आत्मविश्वास मिळतो. नवीन सुरुवात साध्य होते. मन भरून प्रेम आणि समाधान येते. संकल्पित ध्येय साध्य होत जातं. उत्साह आणि निश्चय यामुळे यश मिळतं. सकारात्मक विचार दीर्घकाळ टिकतात. संकटापासून दडलेले एक धडे अमूल्य ठरतात. धैर्य आणि संयम ठेवलेला पाऊल यशाकडे नेते. सकारात्मक अनुभव प्रत्येक क्षणाला बळ देतात. हसत खेळत आयुष्य आनंदाने भरते. विश्वास ठेवल्याने अनपेक्षित चमत्कार घडतात. संकल्पित लाद्य एक लक्ष साधते आणि समाधान मिळते. प्रत्येक प्रयत्नाला योग्य फळ प्राप्त होते.
मन हलकं आणि मुक्त होतून जातं. शुभ संकेत आपोआप समोर येतात. जीवनातले प्रेम, समृद्धी आणि शांतता वाढते. संकल्प पूर्ण होताना हृदयात समाधान भरते. नवीन ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येक दिवशी अनुभवायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनात बदल घडवतो. विश्वासाने चालणारा मार्ग नेहमी यशाकडे नेतो. संकट दूर जातात आणि नवे अवसर उघडतात. मन शांत असते आणि निर्णय स्पष्ट घेतले जातात. उत्साहाने भरले पाऊल यशाकडे नेत राहते. सकारात्मक बदल सतत राहून शकतो आणि जीवनात अनपेक्षित आशीर्वाद येतात. प्रत्येक आपल्याला दिवशी नवीन आशा निर्माण होते. संकल्प पूर्णत्वाला जातो आणि हृदय आनंदाने भरते. सकारात्मक ऊर्जा जीवनभर टिकते. संकल्पित प्रयत्न फळ देतात. मनाला स्थिरता आणि समाधान अनुभवायला येते. संकट घेलते तेव्हा आता धैर्य वाढते. हसत खेळत वाटचाल करताना जीवन सुंदर होते. सर्व अनुभव नवीन बळ देतात आणि आत्मविश्वास वाढवतात. विश्वास आणि श्रद्धा प्रत्येक क्षणाला दिशा देतात. सकारात्मक निर्णय भविष्यात सुख आणि समाधान निर्माण करतात. संकल्प पूर्ण होतात आणि आयुष्यात एक नवा प्रकाश येतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे मन धैर्याने उभे राहते त्यावर देव वेळेत कृपा करतो. तुझ्या आयुष्यात एक नवा सूर गाजणार आहे. जो आधी अनुभवला नव्हता तो आज दिसेल. आज तुझ्या विचारांना स्पष्टता मिळेल. ज्या निर्णयासाठी तू घाई करत होता तो योग्य वेळेत वाटेल. तू जे काय मागितलंय त्यासाठी आधी जास्त मेहनत करावी लागली, पण आता त्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, भक्तीने भरलेलं मन कधीही व्यर्थ जात नाही. त्यावर देव आपली कृपा वाढवतो, ओढतो. आज तुला एखादी गोष्ट लक्षात येईल. ती आज कधी गहन आणि अस्पष्ट वाटत होती. तुझ्या आयुष्यातले अडथळे हळूहळू मागे हटतील आणि तुला स्वतःची ताकद जाणवेल. स्वामी म्हणतात, जे जे देतात ते त्वरित दिसत नाही, पण रिकामं कायम टिकतो. आज तुझ्या हृदयात हलकपणा आणि समाधान येईल, जो तुझ्या भावनांना शांत करेल. तुझे काही स्वप्न बघत होता ते आज थोड्यात उघडत दिसेल, जे तुला नव्या प्रकाशाने प्रेरणेने भरून टाकेल. स्वामी म्हणतात, जे भक्त मनापासून मागतात त्याच्या मागण्या नक्की पूर्ण होतात. आज तुझ्या आयुष्यातील सर्व संधी ज्या ते दुर्लक्षित होत्या ते आज तुला समोर येते. तुझ्या मनात आत्मविश्वास वाढेल, जो तुला पुढे जिंकायला सहाय्य करेल. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचण ही फक्त मार्गदर्शन असते, शिक्षा नाही. आज तुला एखादी नवीन शिकवण मिळेल, जे तुझं आयुष्य बदलू शकते. तुझे काय मागितलं आहे त्याचा परिणाम तुला लगेच कळणार नाही, पण तो दीर्घकाळ टिकणार आणि अर्थपूर्ण असेल. स्वामी समर्थ म्हणतात, धैर्य आणि संयम यांचा विजय नक्कीच होतो. आज तुला त्याची अनुभूती मिळेल. आजच्या दिवसात तुझ्या आयुष्यात शांततेचा गोड प्रवाह येईल, जे तुला प्रत्येक निर्णयासाठी योग्य दिशा देईल. तुझ्या हृदयात नवीन उमेद जागृत होईल, ती तुला तुझ्या आत्मविश्वासाला सशक्त करेल. स्वामी म्हणतात, जे मन भक्तीने भरलं असेल त्याला देव थोडक्यात पण प्रभावी मनाने मार्गदर्शन करतो. आज तुझ्या आयुष्यातील काही जुने प्रश्न हलके होऊन जातील. ज्या तुझ्या मनात अडथळा निर्माण होत होता त्या तुझ्या मागितलेल्या गोष्टीसाठी धन्यवाद मानायला सुरुवात विसरू नकोस, कारण प्रत्येक कृपा फळ देण्यासाठी येते. आज तुझ्या मनात एक हलका आनंद आणि समाधान येईल, जो तुला पुढील मार्गदर्शन मागे पाठवेल. स्वामी म्हणतात, तुला वाटेत सुलभता येण्यास वेळ आली आहे. आज जे संकल्प तू काय करत होताय ते प्रत्यक्षात उतरायला सुरू होत आहे. तुझ्या अंतर्मनात शांती हळूहळू गडगडात बदलते. स्वामी म्हणतात, तुझ्या धैर्याने प्रत्येक अडथळा पार करता येतो. आज छोट्या गोष्टीतून मोठ्या संधीला दरवाजा उघडतोय. तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येते, तुझ्या निर्णयाला मजबूती मिळते. स्वामी म्हणतात, जो मनाने मागतो त्याला नित्य त्याच्या मार्गाने मिळत असते फळ. आज तुझ्या आयुष्यात हळूहळू सुवर्ण क्षणाची सुरुवात होते. तुझ्या घरात शांततेची लाट पसरते. मन प्रसन्न आणि आनंदी होते. स्वामी म्हणतात, जे संयम ठेवतात त्यांच्यावर देवाची कृपारूपीत आशीर्वाद करतात. आजच्या क्षणाने तुझा आत्मविश्वास वाढ होईल. तू मागितलेलं काही आता प्रतिक्रिया करून तुला जवळ आणेल जात आहे. स्वामी म्हणतात, आता सकारात्मक विचार असलेल्यांना सर्व काही योग्य वेळेत मिळते. असा एक निर्णयामुळे तुझ्या जीवनात एक नवा मार्ग देशात दिसतोय. तुझ्या अंतर्मनात विश्वासाची रोषणाई जगातील अंधार दूर करते. स्वामी म्हणतात, ज्याने हृदय शुद्ध ठेवते त्यांना प्रत्येक अडचणी मार्गदर्शन मिळते. तुझ्या प्रयत्नांना पहिली प्रामाणिकपरक झलक दिसेल. तुझ्या आयुष्यात एक नवीन दिशा उघडते. स्वामी म्हणतात, जे इच्छाशक्तीने मागतात त्यांना अपेक्षित समाधान मिळते. आजच्या घडामोडी तुझ्या जीवनातील स्थिरता देतात. तुझ्या मनात नवीन उमेद, नवीन आशा बोलते. स्वामी म्हणतात, जे सतत प्रार्थना करतात त्यांना योग्य वेळी आशीर्वाद मिळतो. आजच्या क्षणातून
तू नशीब बदलायला सुरू होते. तुझ्या आत्म्यात हळूहळू एक नवे सामर्थ्य जागृत होते. स्वामी म्हणतात आजचे क्षण अनमोल आहे. विश्वासाच्या शक्तीने मार्ग उलगडता येतो. मनाच्या गाभ्यातलं धैर्य जागृत होत आहे. शब्द न बोलता अनुभव मिळतो. संकल्पित प्रयत्न आपोआप फळतात. आशेची जादू प्रत्येक वळणावर आहे. सकारात्मक ऊर्जा अडथळे हलवते. हळूहळू बदल आपल्याला जवळ येतात. मनाच्या शांतीला प्रोत्साहन मिळते. विश्वास ठेवल्यास मार्ग स्वच्छ असतो. कष्टाने केलेले प्रयत्न यशाकडे नेतात. नवे अवसर अनपेक्षित पद्धतीने येतात. आत्मविश्वास वाढल्याने निर्णय योग्य घेतले जातात. संकल्प पूर्ण होताना समाधान अनुभवायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोन जीवनात ऊर्जा भरतो. संकटावर मात करताना बळ वाढते. मन हलकं होते आणि उत्साह टिकतो. सकारात्मक अनुभव प्रत्येक क्षणाला महत्त्व देतं. हसत खेळत मार्गावर चालल्यास यश निश्चित मिळते. संकल्पित ध्येय साध्य होताना मार्ग भरतो. अविकासातून मिळालेल्या संकटांना मार्गदर्शन होते. मनात नवी उमेद आणि प्रेरणा निर्माण होते. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. संकटाचे ढग दूर जातात. उत्साह आणि धैर्य टिकवले तर परिणाम आश्चर्यकारक मिळतात. मनाची स्थिरता वाढते आणि निर्णय स्पष्ट होतात. शुभ संकेत आणि अनपेक्षित पद्धतीने समोर येतात. प्रत्येक अनुभव नवीन शिकवण देतो. आशेने भरलेले दिवस सुखद होतात. संकल्प पूर्ण होताना आत्मविश्वास वाढतो. जीवनात प्रत्येक आणि प्रेम सौख्य वाढते. सकारात्मक बदल सतत दिसतात. हसत खेळत चालल्यास मार्ग सुलभ होतात. विश्वासाने ठेवल्याने अडथळे हलके होतात. संकल्पित प्रयत्नांना फळ मिळते. मनात शांती आणि समाधान अनुभवायला मिळते. संकटे हलके होतात आणि बळ मिळते. जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद अनुभवता येतो. उत्साह कायम राहतो आणि ऊर्जा मिळते. सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ टिकते. संकल्प पूर्णत्वाला जातात आणि समाधान मिळते. सर्व अनुभव जीवनात नवे अर्थ देतात. धैर्य आणि संयम टिकवून ठेवले तर यश निश्चित मिळते. विश्वास आणि श्रद्धा प्रत्येक क्षणाला दिशा देतात. सकारात्मक निर्णय भविष्य घडवतात. संकल्प पूर्ण होताना आनंदाचा प्रवाह अनुभवता येतो. नवीन ऊर्जा प्रत्येक दिवशी दिसते. सकारात्मक दृष्टिकोन जीवनात चमत्कार घडवते. स्वामी समर्थ म्हणतात जे मन भक्तीने भरले असते त्यावर देव सहज मार्ग दाखवतो. तुझ्या आयुष्यात अचानक काहीतरी गोड बदल होईल. तो तुझ्या चेहऱ्यावर हसवा आणेल. आज तुला एखादी गोष्ट समजेल जी पूर्वी अस्पष्ट वाटत होती. ती गोष्ट आता तुझ्या नव्या उमेदीने भरून टाकेल. स्वामी म्हणतात प्रत्येक प्रार्थना मूल्यवान आहे. जी थोडक्यात किंवा विलंबाने पूर्ण होत असली तरी तिचा परिणाम मोठा दिसते. आज तुला स्वतःच्या क्षमतांना एक नवा अनुभव देईल जे तुला अधिक जाणीव देईल. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात अडचणी हळूहळू मार्गी हटतील. तुला आता नवीन दिशा दिसेल. स्वामी म्हणतात जे मन शांत आणि धैर्यशील असते त्याच्यावर देवाची कृपा स्थिर राहते. आज तुझ्या हृदयाला एक हलकं वाटेल कारण आधीच्या चिंता हळूच दूर होत आहे. तुझे काय मनाशी मागितलं आहे त्याला आज प्रत्यक्ष संकेत मिळेल जो तुला पुढे मार्गदर्शन करेल. स्वामी म्हणतात भक्ती आणि धैर्य यांचा संगम चमत्कार निर्माण करतो. आज तुझ्या आयुष्यात नवीन संधी दिसेल ज्या तुला अधिक जाणवल्या नव्हत्या. त्या आता तुझ्या मनाशी भीती दूर होतील आणि आता तुझ्या जागा नवीन उमेद मिळेल आणि नवीन शक्यता यांना. स्वामी म्हणतात प्रत्येक अडचण ही फक्त शिकवण असते. आज ती शिकवण तुला समजेल. आज तुझ्या आयुष्यात एखादी गोड बातमी येईल जी तुला आश्चर्यचकित करेल. तुझ्या हृदयातील प्रार्थना आता प्रत्यक्ष परिणाम देऊ लागली आहे ज्या तुला आता आधी अनुभवायला मिळत नव्हत्या. स्वामी म्हणतात जे मन भक्ती आणि विश्वासाने भरले असते त्याच्या मागण्या नक्की पूर्ण होतात. आज तुझ्या आयुष्यातील जुने अडथळे हलके होऊन जाऊ लागतील आणि नवीन मार्ग उघडतील. तू जे काय मागितलं आहे त्याची सुरुवात आज होत आहे. स्वामी समर्थ त्यावर लक्ष ठेवत आहे. आज तुला मनात आत्मविश्वास आणि आनंदाची लाट येईल जी तुला पुढील प्रयत्नासाठी बळ देईल. स्वामी म्हणतात जे भक्त प्रामाणिक आणि संयमी असतो त्याला देव वेळेवर उत्तर देतो. आज तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू होईल जो आशा शांती आणि यशाने भरला असेल. तुझ्या मनात हळूहळू आनंदाची अनुभूती येईल जे तुला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करेल. स्वामी म्हणतात प्रत्येक भक्ताचे प्रयत्न फक्त व्यर्थ जात नाही. आज त्याची अनुभूती तुला मिळेल. कधी कधी आपल्याला वाटते की आपण खूप प्रयत्न करतो पण काही मिळत नाही. काही क्षणी निराशा मनात येते पण स्वामी समर्थ म्हणतात निराशा होऊ नकोस. प्रत्येक अडचण प्रत्येक संघर्ष फक्त तुझ्या आयुष्यातील एक पाऊल आहे जे तुला आणखी बळकट करतो. तुझा देव तुझ्या प्रत्येक पाऊलावर तुझ्यावर लक्ष ठेवतो. आज तू जे काय मागत आहेस त्यासाठी फक्त विश्वास आवश्यक आहे. विश्वास असा की तुला माहिती आहे की तुझ्या मागण्याला आता एक प्रत्यक्ष स्वरूप मिळणार आहे.
तुला देवाची कृपा हवी आहे, त्यासाठी तुझ्या मनाला शांत ठेव. तुझ्या हृदयात विचारांची धूळ जमा झाली आहे का? तर हे स्वच्छ कर. विचारांमध्ये फक्त देव आणि आशीर्वाद यांची जागा ठेवून बाकी सगळं विसर. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने भीतीशिवाय देवाकडे वळते, तेव्हा तो तुझ्या सर्व अडचणी दूर करतो. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक चिंता, प्रत्येक दुःख त्याच्या सामर्थ्याने हलके होते. तुला फक्त एका गोष्टीची गरज आहे, ती आहे मनाची पूर्ण निस्वार्थ समर्पित श्रद्धा. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार आहे, हे निश्चित आहे. त्या बदलासाठी तुझ्या मनाला तयार ठेव. जुन्या काळजींना सोडा, जुन्या अडचणींना मागे ठेवा. देवाकडे फक्त तुझ्या आशा, तुझी इच्छा, तुझे स्वप्न पूर्ण घेऊन जा. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात पूर्णत्व देवाकडे वळेल, तेव्हा ती तुझ्या जीवनात चमत्कार घडवतं. कधी कधी मन विचार करतो, मी का मिळवू शकत नाही किंवा माझ्याकडे एवढं नाही. पण स्वामी म्हणतात, तुला आधी तुझ्या मनावर विश्वास ठेवता लागतोय. तुझे काय मागतोय त्याबद्दल तुझ्या एक मनात शंका असू शकते. त्यामुळे विश्वास असता ठेवा की देव तुला नक्कीच तो 2-1 देता येईल. आज तुझ्या आयुष्यातले नवे दरवाजे उघडतील. तुझे काय आधी विचारलं केला नव्हता, तेच आज तुझ्या समोर येईल. तुझ्या मनातील इच्छा, तुझ्या आत्म्याचा आवाज, देव त्याला पूर्ण करतो. तुझ्या फक्त याच्या मार्गावर चालायचं आहे. तुझ्या प्रयत्नामध्ये, तुझ्या श्रद्धेत आणि तुझ्या मनाच्या स्वच्छतेत तो आता स्वतः उपस्थित होईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडचण ही तुझ्या आयुष्यातील एक शिक्षक आहे. ती तुला शिकवते, तुला तयार करते. तुझे काय देवाकडे मागतोय ते फक्त तुला देव स्वतः तुझ्याकडे तयार असतो. त्यामुळे तू घाबरू नकोस, धीर धर. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षण तुझ्या आता इच्छेला जवळ आणतोय. आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त संपत्ती, नवे संधी आणि किंवा नवे यश नाही. ते आहे आत्मविश्वास, शांतता आणि मनाची सच्ची उन्नती. जेव्हा तू आता हृदयाला शांती मिळते, तेव्हा तुला आत्मविश्वास मिळते. तेव्हा तुझ्या जीवनातील सर्व समस्या आपोआप हलकी होतील. प्रत्येक दिवशी देवाकडे प्रार्थना करत राहा. फक्त मोठ्या शब्दांमध्ये नाही, तर हृदयाच्या गाभ्यातून. प्रत्येक तुझ्या श्वासात देवाची उपस्थिती जाणवेल आणि हळूहळू प्रत्येक मान्य प्रत्यक्षात रूप घेईल. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात आहे. जुन्या अडचणी मागे राहतील, जुनी हिंता हरवेल आणि तुझ्या जीवनात नवे आनंद, नवे समाधान आणि नवे चमत्कार राहतील. हे फक्त तुझ्या हृदयाला देवाकडे वळवा, त्यावर कृपेवर विश्वास ठेवा. तुझे काय मागतोय ते मिळेल. स्वामी म्हणतात, देव आपल्याला तोच देतो जो खऱ्या हृदयाने मागतो. या मागणीत जर निस्वार्थ श्रद्धा असेल तर तो दान अपार असतो. तुझ्या जीवनात आज काहीतरी अप्रतिम घडणार आहे, ते जाण. तुझ्या मनातील भीती, शंका आणि अडचणी हळूहळू दूर होतील. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन आश्चर्य घेऊन येईल. तू जितका जास्त विश्वास ठेवला तितकी अधिक कृपा मिळेल. स्वामी म्हणतात, विश्वास हा देवाकडे जास्त पाहिला आणि सर्वात जास्त पाऊले ठेवणार आहे. आजच्या दिवशी तुझ्या जीवनात एक नवा विश्वास, आनंद सुरू होईल. तो आनंद तुला फक्त मिळणार नाही, तर तो तुला पूर्ण बदल घडवून देईल. तुझ्या मनातल्या खोलगडीतून फक्त एक गोष्ट हवी आहे, पूर्ण श्रद्धा. स्वामी म्हणतात, प्रत्येक श्रद्धा ही देवाकडे जाणार एक पंख आहे. जितका तुझी प्रार्थना शुद्ध आणि निस्वार्थ असते, तितकी ती देवाच्या मनाशी जुळते. आणि जेव्हा तू ती जुळते, तेव्हा तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडते. तुझ्या मागण्या, तुझ्या इच्छा, तुझ्या स्वप्न यांचा मार्ग आज उघडा आहे. फक्त तुझ्या हृदयातला विश्वास टिकव. तुझ्या मनातली भीती आणि शंका दूर कर. आज स्वामी समर्थ म्हणतात, तुझे काय मागतोय ते तुझ्या जीवनात येणार आहे. तुझ्या मनातल्या जास्त काहीतरी करायची गरज नाही. फक्त शांत राहा, विश्वास ठेवा आणि देवाच्या कृपेवर लक्ष केंद्रित करा. तुझ्या हृदयाची इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धीची भरती येईल. आज तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. जुनी चिंता, जुनी दुःख, जुनी समस्या हळूहळू दूर होतील. तुझ्या हृदयात विश्वासाची लहर निर्माण होईल आणि त्या लहरीतून तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छांची पूर्ती होईल. स्वामी समर्थ म्हणतात, देवाची कृपा कधी उशीर होत नाही. ते नेहमी योग्य वेळ येते आणि आजचा दिवस तुझ्या मागण्यासाठी योग्य वेळ आहे. त्यामुळे तुझ्या मनात उत्सुकता, धीर आणि श्रद्धा ठेव. तुझ्या मागण्या, तुझ्या इच्छांमध्ये इतकी शक्ती आहे की ती आता तुझ्या जीवनात नवे चमत्कार घडवेल. फक्त तुझ्या हृदयाला शांत ठेव. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात शांती, भीती, द्वंद्व आणि शंका येतील, तेव्हा त्या दूर करण्यासाठी तुझ्या हृदयात फक्त देवाची उपस्थिती अनुभव. आज तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. प्रत्येक क्षण तुझ्या प्रत्येक इच्छेला जवळ आणतोय. आज तुझ्या जीवनात जी ऊर्जा निर्माण होईल ती तुझ्या भविष्यासाठी नवे मार्ग तयार करते. तुझ्या हृदयाला नवीन विश्वास आणि शांतता मिळेल आणि तुझ्या जीवनातील मनातील प्रत्येक इच्छा प्रत्यक्षात येईल.
तुझे काय मागतोय ते फक्त तुला मिळणार नाही, तर त्यातून तुझ्या जीवनात नवे शिक्षण आणि नवीन मार्गदर्शन, नवे अनुभव येतील. आज तुझ्या जीवनातील प्रत्यक्ष इच्छा प्रत्यक्षात रूप घेईल. कधी-कधी आपल्याला वाटतं की देव दूर आहे, पण खरे म्हणजे तो नेहमी जवळ असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखण्याची दृष्टी लागते. तुझ्या मनातील प्रत्येक लहान इच्छा, प्रत्येक छोटासा विचार त्याला माहिती आहे. स्वामी म्हणतात, तुझे काय मागतोय ते आधी तुझ्या आयुष्यात येण्यास सज्ज आहे. फक्त तुला तुझ्या श्रद्धेवर योग्य मार्गदर्शन हवे आहे. आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त बाह्य साधनांमध्ये नाही, ते तुझ्या मनाने शांतता, आत्मविश्वास आणि तुझ्या जीवनात खरोखर आनंद आहे. प्रत्येक दिवशी जे काय तू अनुभवतोय त्यावर शिकण्याची संधी स्वामी म्हणतात. प्रत्येक अडचण ही एक देवाचा एक संदेश आहे आणि प्रत्येक आनंदाचा हा त्याचा आशीर्वाद आहे. मनातला शांत ठेव, भीतीला बाजूला कर आणि फक्त देवावर स्वतःवर तुझं हृदय वळव. तुझ्या आयुष्यातील जुन्या दुःखाला, जुन्या अडचणींना मागे सोड. आजच्या या दिवशी नवीन सुरुवात कर. स्वामी समर्थ म्हणतात, नवीन सुरुवात हाच खरा आशीर्वाद आहे. तुझ्या मागण्या प्रत्यक्षात येण्यासाठी तुझ्या मनाला उघड्या ठेव. तुझ्या आत्म्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने देवाकडे वळेल, तेव्हा तुझ्या कृपेने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कधी-कधी आपल्याला वाटते की ती वेळ खूप जास्त लागतो, पण स्वामी समर्थ सांगतात, देवाची वेळ नेहमी योग्य असते. कधीही घाई करू नकोस, कधीही धीर गमावू नकोस. तुझ्या मनातील शांतता आणि श्रद्धा तितकीच अधिक ठाम असेल, जितका तो तुझ्या जीवनात एक जलद चमत्कार घडवते. आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्या मनाच्याच एक पूर्णत्वेत नाही, तर तुझ्या आत्म्याची उच्चाची उन्नती आहे. तू जितका अधिक प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने देवावर वळशील, तेव्हा तितका तो अधिक प्रबळ होईल. स्वामी म्हणतात, प्रत्येक प्रार्थना ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे. ती तुझ्या आयुष्यात बदल घडवते. तुझ्या हृदयात जी इच्छा आहे ती तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर करते. स्वामी म्हणतात, भीती आणि शंका मनावर वर्चस्व मिळवू शकते. त्यावर दूर केल्यावर देव तुझ्या मागण्यांना प्रत्यक्षात आणतो. तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश देईल, नवीन आनंद येईल आणि तुझ्या जुन्या अडचणी मार्ग पडतील. स्वामी म्हणतात, देवाचा आशीर्वाद कधीही सोडत नाही. तो अपार आहे. फक्त तुझ्या हृदयाला त्याच्याशी जोडायचं आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज प्रत्यक्षात रूप घे. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने, समाधानाने आणि प्रेमाने भरलेला असेल. आजच्या दिवशी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. तुझ्या जुन्या चिंता, जुन्या दुःखांचे सावट होते. तुझ्या मनाला आनंदाचं आणि शांतीने अनुभवती येते. स्वामी म्हणतात, तुझ्या श्रद्धेला आता धैर्याचं पाऊल देवा आता तुझ्या जीवनात चमत्कार घडवतोय. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती फक्त तुझी नाही, ती देवाच्या मार्गदर्शनाखाली एक धागा आहे, जो तुझा आज प्रत्यक्षात बदलणार आहे. स्वामी म्हणतात, जे मन प्रामाणिकपणे मागते त्याचं मार्गदर्शन देव स्वयंचलित करतो. आज तुझा प्रयत्न जीवनात नवीन अनुभव येणार आहे, जे तुझ्या आत्म्याला उंचावतील. प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद तुझ्या मागण्याच्या पूर्णतेकडे ढकलत आहे. तुझ्या हृदयात जे भाव आहे ते आज प्रत्यक्षात उलगडतील. स्वामी म्हणतात, आपल्याला जे मिळालं नाही ते फक्त वेळेची बाब आहे, पण आधी देव स्वतःच तुझ्या मागण्यांना पाठलाग करतोय. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा मऊ होईल आणि नवीन मार्ग तुला दिसायला लागतील. हा तुला मिळणार आहे ते फक्त वस्तू, संपत्ती किंवा यश नाही, ते तुझ्या मनातील थोडक्याशी संबंधाची अनुभूती. स्वामी म्हणतात, जे मनातील शांती मिळते तेव्हा जीवनाची खरी समृद्धी असते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा श्रद्धा प्रबळ असते तेव्हा देव स्वतः मार्गदर्शक असतो. आज तुझ्या मनातील प्रत्येक अडथळा सहज हलकी होतील. तुझ्या जीवनात नवीन प्रकाश येईल आणि नवा विश्वास निर्माण होईल. तुझ्या जुन्या दुःखांचे सावट हळूहळू दूर होईल. आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुला फुल देणार नाही, तर ते तुझ्या आत्म्याला नवा ध्यास देईल, नवा उत्साह देईल आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण सुंदर बनवतील. स्वामी म्हणतात, अशी कृपा जी आत्म्यावर पडते ती आयुष्यभर कायम राहते. ज्या मनातील प्रत्येक इच्छा प्रत्यक्षातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील. आजच्या दिवशी तुझ्या आयुष्यात नवीन आनंदाचे, नवीन समाधानाचे आणि नवीन चमत्काराचे क्षण येत आहेत. देवाच्या कृपेत तुझ्या जीवनातील प्रत्येक इच्छा साकार होईल आणि तुझ्या मनाला प्रत्येक सुख ते मिळेल. ते तुला नवीन ऊर्जा देईल. आज तुझ्या जीवनात नवा उत्साह येईल. जुन्या दुःखांमध्ये मागे सोडा, जुन्या शंका विसरा आणि जुन्या मनाला फक्त एक संदेश ठेवाला. विश्वास ठाम ठेवा आणि देवाच्या मार्गदर्शनाला स्वीकारा. स्वामी म्हणतात, जेव्हा मन प्रामाणिकपणे आणि धैर्याने मागते तेव्हा देव स्वतः मार्गदर्शन करतो. आज तुला मिळणारं जे आहे ते फक्त बाह्य यश नाही आहे, ते आहे अंतर्मनातील शांती, आत्मविश्वास आणि जीवनाची खरी समृद्धी. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा हे आत्मा आनंदित असतो तेव्हा देव स्वतः सर्व समस्या दूर करतो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण नवीन संधी आणि नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वास घेऊन येईल. स्वामी मंत्र प्रत्येक अडथळा हा फक्त तुझ्या सामर्थ्यासाठी आहे, एक चाचणी आहे आणि आज तू त्या यशस्वी होणार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आज निघून जाईल. भीती आणि संकोच दूर करताना मन पूर्णपणे देवाच्या कृपेवर केंद्रित होते. तुझ्या मागण्या हळूहळू प्रत्यक्ष रूप घेतील आणि तुझ्या जीवनात नवीन प्रकाशाचे क्षण निर्माण होतील. आजच्या दिवशी तुझ्या जीवनात नवा प्रकाश आणि नवीन आशा जन्म घेते आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा प्रत्यक्षात बदल आहे आणि तुझ्या आयुष्यातील समाधानाची लहर उमटणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा आत्मा पूर्ण श्रद्धेने भरला असेल तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो. आज तुझ्या मागण्यांचा प्रवास पूर्णत्वाकडे जात आहे आणि तू स्वतः अनुभवशील की देवाची कृपा किती अद्भुत आहे. आता तुझ्या हृदयातला एक आनंद आहे, फक्त आज नव्हे तर आयुष्यभर तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेवून, कारण आज तुझ्या जीवनात चमत्कार घडणार आहे. आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.